ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यावरती वर्ग होत आहेत। भरपूर महिलांना या अनुदानाचा लाभ थेट डीबीटी मार्फत शासनाकडून त्यांच्या बँकेमध्ये दिलेला आहे, परंतु याच्यामध्ये अजून अशा काही महिला आहेत ज्यांच्या खात्यावरती अजूनही शासनाकडून हे अनुदान जमा झालेलं नाहीये। त्या महिला या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। तर अशा महिलांसाठी मित्रांनो खास आणि आनंदाची बातमी या ठिकाणी सांगू इच्छितो की शासनाकडून आता ज्या महिलांना अनुदान यायला वेळ लागत आहे किंवा ज्या महिलांचं अजून रजिस्ट्रेशनच झालेलं नाहीये, तर अशा महिलांसाठी आता शासनाकडून पुन्हा आता एक सुवर्ण संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे। 31 ऑगस्ट नंतर सुद्धा जरी आपलं रजिस्ट्रेशन झालं, म्हणजे 31 ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जरी आपलं रजिस्ट्रेशन झालं, तर शासनाकडून आपल्याला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्याचं अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये शासनाकडून दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे महिलांना आता चिंता करण्याची काही गरज नाही। तुमचा जर फॉर्म रजिस्ट्रेशन झाला नसेल तर त्यांनी आता चालू केलेलं रजिस्ट्रेशन करून घ्या। अप्रूव्हल साठी मित्रांनो आपला जरी वेळ लागला तरी आपलं अनुदान हे कुठे जाणार नाही। शासनाकडून याबद्दल सविस्तर डिटेल देण्यात आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री यांनी याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेमध्ये सुद्धा जाहीररित्या सांगितलेलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा ज्या महिलांचं रजिस्ट्रेशन होईल, ज्या महिलांचं अप्रूव्हल मिळेल, तर अशा महिलांना सुद्धा जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अनुदान, या दोन्ही महिन्याचं अनुदान सप्टेंबर महिन्यातील हप्त्याबरोबर दिलं जाणार आहे। ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। योजना कुठेही बंद होणार नाही। ही खटाखट सारखी योजना नाही आहे, ही फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात। मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून। मग पहिल्यांदा कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये, जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही। काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीचाचे फोटो लावले। जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला। हेही करून हे लोक थांबले नाहीत। आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला, जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे, हे पोर्टल बंद पडलं पाहिजे। मध्ये 4-5 दिवस ते पोर्टल बंद होतं, मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला, पोर्टल बंद। भरपूर महिला चिंतित होत्या की या अनुदानाचं आता वितरण जर झालं नाही तर आमचं येणारा हप्ता अनुदान जे ते पुढलं जाईल। तर अशा महिलांनी आता घाबरू नका, तुम्हाला सप्टेंबर महिन्यात सुद्धा या तिन्ही महिन्याचं अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून ट्रान्सफर केलं जाणार आहे आणि हे तिन्ही महिन्याचं अनुदान 4,500 रुपये असणार आहे। तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे जर हप्ते मिळाले नाही तर सप्टेंबर मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, त्यांचं अप्रूव्हल जर झालं, तर त्यांना तिन्ही महिन्याचे दीड असे एकूण 4,500 रुपयाचं अनुदान थेट डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा। शासनाकडून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येतील, नवीन सूचना येतील, त्याबद्दलची अपडेट तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती पाहायला मिळेल। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।